लास्ट टाइम आपण लॉजिकल कनेक्टिव्हला स्टार्ट केलं होतं. लॉजिकल कनेक्टिव्ह त्याच्यात कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन घेतलेली काही नोट्स होत्या आणि त्यानंतर आपण जाणार होतो ते म्हणजे एक पर्टिक्युलर डेफिनेशन्सकडे. कंजंक्शन, डिस्जंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल आणि निगेशन असे 4 पार्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे होते. नाव एक लक्षात घ्या, आपण स्टार्ट केलं होतं कंजंक्शन पासून. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आपण काय घेतला होता? जस्ट द फर्स्ट इज कंजंक्शन किंवा त्याला अजून काय म्हणायचं आपण? अँड. ओके, आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म जस्ट लाईक असा काहीतरी सिम्बॉलिक फॉर्म होता. बरं, आता कंजंक्शन केव्हा वापरायचं? दोन वाक्य दोन कनेक्टिव्ह असतात त्याविषयी. पण जेव्हा दोन वाक्य, दोन सिंपल स्टेटमेंट जर अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हने जोडलेला असतील तर त्याला कंजंक्शन म्हणायचं. काय? त्या पूर्ण वाक्याला जे कंपाऊंड स्टेटमेंट मला तयार होईल त्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणायचं? कंजंक्शन म्हणायचं. बरोबर ना? एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण. बरोबर. मग एक लक्षात घ्या, दोन सिंपल स्टेटमेंट जोडताना आपण अँड हा कनेक्टिव्ह वापरत असू तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणायचं? कंजंक्शन म्हणायचं. काय म्हणायचं? कंजंक्शन. त्यास पी अँड क्यू जर दोन वाक्य घेतली असतील, पी आणि क्यू दोन माझे काय? सिंपल स्टेटमेंट आहे. पी काय? सिंपल स्टेटमेंट आहे. क्यू काय? सिंपल स्टेटमेंट आहे. आणि लॉजिकली त्याला काय म्हणतात? मी पी अँड क्यू. काय म्हणतात त्याला? पी अँड क्यू. बरोबर ना? मग पी हे साधं वाक्य, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काही असू शकेल. बरोबर. क्यू पण एक दुसरं साधं वाक्य, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काही असू शकेल, ट्रू किंवा फॉल्स. दोन पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये समजायला पाहिजे. बरोबर ना? मग लक्षात असू द्या की पी अँड क्यू म्हणजे काय? कंजंक्शन. पी अँड क्यू म्हणजे काय? कंजंक्शन ऑफ पी आणि क्यू. अशा दोन वाक्यांचं काय ते कंजंक्शन असेल. बरोबर ना? मग वाचताना आपण असं म्हणणार पी अँड क्यू. मग पी वाक्य जे दिलं असेल ते घेणार, मध्ये अँड घेणार आणि मग क्यू वाक्य वाचणार. बरोबर ना? वाचताना आपण अशा पद्धतीने रीड करायला पाहिजे. बरोबर ना? मग चला एक्झाम्पल दिलेले खाली आपण काय एक्झाम्पल होतं? पी स्टेटमेंट काय घेतलं आपण? मान्सून ओके. मान्सून इज व्हेरी गुड. दिस इयर. सध्या मी तुम्ही त्याचा विचार करत नाही, फक्त वाक्य घेतलं. नंतर क्यू स्टेटमेंट, द रिव्हर्स आर रायझिंग. चला मग अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा वापर करा आणि कंजंक्शन सांगा. पी अँड क्यू वाक्य एकत्र करा, कंपाऊंड स्टेटमेंट सांगा. चला याचं काय येईल? मान्सून इज व्हेरी गुड दिस इयर अँड द रिव्हर्स आर रायझिंग. बरोबर. हे पूर्ण वाक्य तयार झालं, कंपाऊंड स्टेटमेंट झालं. काय झालं? कंपाऊंड स्टेटमेंट. दोन वाक्य एकत्र केले. दोन वाक्य काय केले? एकत्र केले. कुठल्या लॉजिकल कनेक्टिव्हने? अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हने. बरोबर ना? मग आपण सिम्बॉलिकली त्याला तसंच लिहिलं पी अँड क्यू. दाखवलेला सिम्बॉलिक फॉर्म. यालाच काय म्हणायचं? सिम्बॉलिक फॉर्म. काय म्हणायचं? सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर ना? म्हणजे एवढं वाक्य लिहिण्यापेक्षा मी त्याला शॉर्टकट लिहिलं पी अँड क्यूच्या फॉर्म मध्ये. पी हे वाक्य होतं, क्यू हे वाक्य होतं. मग पी अँड क्यू हा त्याचा काय झाला? सिम्बॉलिक फॉर्म झाला. कळतंय? ओके. नाव लक्षात घ्या, पी अँड क्यू लिहिलं गेल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर एक ट्रूथ व्हॅल्यू जी असेल ती ट्रूथ व्हॅल्यू कंबाईन म्हणजे दोन लोक सिंपल स्टेटमेंट एकत्र केली तर ती डिपेंडेंट असते पी वर सुद्धा आणि क्यू वर सुद्धा. सिंपल स्टेटमेंट मध्ये फक्त ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. पण दोन वाक्य जर मी एखाद्या लॉजिकल कनेक्टिव्हने जोडले असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ह्या दोघही स्टेटमेंटवर डिपेंडेंट असेल. दोघही स्टेटमेंटवर काय असेल? माझी डिपेंडेंट असेल. मग माझ्याकडे 4 पॉसिबिलिटी कन्फर्म असतात. जर मी किती वाक्य घेतले याच्यामध्ये? 2 घेतले. किती वाक्य घेतले? 2 वाक्य घेतले. मग मी पहिली डेफिनेशन घेतली. पहिले काय घेतली? डेफिनेशन घेतली. डेफिनेशन घेतल्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म घेतला. बरोबर. नंतर एक्झाम्पल घेतलं. आता त्याच्याकडे जातो ट्रूथ टेबलकडे. कोणाकडे जातोय? ट्रूथ टेबल. मग माझ्याकडे आपल्या 4 ट्रूथ व्हॅल्यू कायम कंपल्सरी असतील.
एक वाक्य असलं म्हणजे एक सिंपल स्टेटमेंट असलं तर आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यूज किती येतात? दोन. एक तर ट्रू असेल, एक तर फॉल्स असेल. बरोबर. नंतर क्यू जर दोन दुसरं घेतलं तर त्याची सुद्धा ट्रू आणि फॉल्स. पॉसिबिलिटीज मी काढलेलं नाहीये, मला अजून माहिती नाहीये की ट्रू आहे फॉल्स आहे पी कसं आहे मला माहिती नाहीये. ओके, मग मी चार पॉसिबिलिटीज, जर माझे दोन वाक्य आले तर चार पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या? पहिली पॉसिबिलिटी, दोघंही स्टेटमेंट ट्रू असू शकतात. दोघंही स्टेटमेंट ट्रू असू शकतात, पी पण आणि क्यू पण. किंवा पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असू शकतं. बरोबर. तिसरं फॉल्स म्हणजे पी फॉल्स असू शकतं, क्यू ट्रू असू शकतं. बरोबर. किंवा मग दोघंही फॉल्स असू शकतील. मग दोघंही का असू शकतील? फॉल्स असू शकतील. मग लक्षात घ्या, या चार पॉसिबिलिटी आपल्याला इथे प्रत्येकाला मिळतात. आणि ह्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत, पी आणि क्यूच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशामध्ये रिप्रेझेंट करतोय? टॅब्युलर फॉर्म मध्ये. कशामध्ये? टॅब्युलर फॉर्म मध्ये. त्याला आपण काय म्हणणार? ट्रूथ टेबल म्हणणार. ट्रूथ टेबल म्हणजे काय? पी आणि क्यू स्टेटमेंटच्या म्हणजे सिंपल स्टेटमेंटच्या किंवा कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू कशामध्ये घेतोय मी? टेबलमध्ये. टॅब्युलर रिप्रेझेंटेशन घेतोय. त्या टॅब्युलर रिप्रेझेंटेशनला काय म्हणायचं? ट्रूथ टेबल. कारण त्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू त्याच्यामध्ये घेतोय, म्हणून याला काय म्हणतोय मी? ट्रूथ टेबल म्हणतोय. बरोबर. आता ज्या वेळेला एखादं वाक्य, दोन वाक्य आपण सपोज एक वाक्य दुसरं वाक्य दोघे एखाद्या लॉजिकल कनेक्टिव्ह अँडने जोडले, बरोबर, तर मला त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. कोणाची ट्रूथ व्हॅल्यू काढायची? कंपाऊंड स्टेटमेंटची. लक्षात घ्या, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की याची ट्रूथ व्हॅल्यू कशी काढली जायची. बरोबर ना. लक्षात घ्या, पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट. बरोबर. पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे आणि दोघांमध्ये अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. कोणता लॉजिकल कनेक्टिव्ह आहे? अँड. मग पहिलं पण स्टेटमेंट ट्रू, दुसरं पण स्टेटमेंट ट्रू, तर पी अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय? वाय. वाय. वाय का आपण असं म्हणू शकतो? म्हणजेच काय? पहिलं पण स्टेटमेंट ट्रू, दुसरं पण स्टेटमेंट ट्रू, ट्रू अँड ट्रू. बरोबर ना. पी स्टेटमेंट काय घेतलं? ट्रू घेतलं. क्यू काय घेतलं? ट्रू घेतलं. ट्रू अँड ट्रू. ट्रू अँड ट्रू. पी स्टेटमेंट बरोबर आहे, अँड मध्ये अँड आहे. लक्षात घ्या, मी आधी पण सांगितलंय, जो छोटासा वर्ड असेल आपला अँड जो असेल तो अँड आपल्याला खूप काही शिकवून जातो किंवा आपल्याला जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत त्यांच्यानुसार पी अँड क्यू, पी पण आणि क्यू पण. बरोबर ना. मग पी पण ट्रू आहे, क्यू पण ट्रू आहे, तर त्यांच्या दोघांची कंबाईंड ट्रूथ व्हॅल्यू काय असायला पाहिजे? ट्रू असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? ट्रू असायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या, अँड लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. काय? अँड लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. जर पी स्टेटमेंट ट्रू आहे आणि क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे, पी स्टेटमेंट ट्रू आहे आणि क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये जर अँड लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला असेल तर पी आणि क्यू पैकी एक जरी फॉल्स आला, पी किंवा क्यू मध्ये किंवा दोघेही फॉल्स आले, तर त्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असते. काय सांगतो? लक्षात घ्या. काय सांगतो? लक्षात येते ना. दोघेही स्टेटमेंट ट्रू असले तर ट्रूथ व्हॅल्यू ट्रू होईल. कोणामध्ये? कोणामध्ये? अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये. कोणामध्ये? अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये. म्हणून लक्षात घ्या, अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये दोघेही स्टेटमेंट जेव्हा ट्रू असतील, काय सांगतोय? दोघेही स्टेटमेंट जेव्हा ट्रू असतील तरच कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काय येणार? ट्रू आहे. तरच कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार? ट्रू. अदरवाइज एक जरी स्टेटमेंट फॉल्स असलं, एक जरी दोघांपैकी एक किंवा दोघेही फॉल्स असले तर विषय जात नाही. दोघांपैकी एक जरी फॉल्स असलं तर रिझल्टंट व्हॅल्यू काय असेल? कोणाची? त्या कंपाऊंड स्टेटमेंटची. बरोबर ना. लक्षात घ्या. मग मला सांगा, मग ट्रू अँड फॉल्स काय येणार? फॉल्स येणार. ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स. ओके. फॉल्स अँड ट्रू? फॉल्स. ओके. अँड फॉल्स अँड फॉल्स? फॉल्स. एक लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, आपला जवळपास जो टेबल आहे किंवा आपण ज्या ट्रूथ व्हॅल्यू काढणार आहोत
जवळपास 3 किंवा 4 मार्काचा क्वेश्चन हा याच्यावर डिपेंडेड आहे, तो ट्रुथ टेबल. कोणावर डिपेंडेड आहे? तो ट्रुथ टेबल. ज्यावेळेला तुम्ही ह्या ट्रुथ व्हॅल्यू लिहितात ना, आता हा ट्रू लिहिलाय, फॉल्स लिहिलाय, तुम्हाला वाटलं की थोडंसं काहीतरी चुकतंय, मग तुम्ही बऱ्याच वेळेला काय करतात, या ट्रूला तुम्ही असं लिहून टाकतात फॉल्स. बऱ्याच वेळेला म्हणजे अजून तुम्हाला हळूहळू कळेल, जेव्हा तुम्ही अप्लाय करायला असाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल तर हा ट्रू आहे, मला वाटलं की हा फॉल्स आहे, मग तुम्ही त्या ट्रूला काय करतात, असं लिहून टाकतात. जर तुम्ही असं लिहिलं असेल तर पूर्णपणे चुकीचं भेटेल, मार्क्स मिळणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला फक्त एक सिम्पली काय करायचंय, जर असं काही झालं असेल तर त्याला कट करून द्यायचं आणि मग नवीन ट्रूथ व्हॅल्यू द्यायची. एकदम क्लिअर कट दिसायला पाहिजे. तो ट्रू आहे हा क्लिअर कट दिसायला पाहिजे, तो फॉल्स आहे तो क्लिअर कट दिसायला पाहिजे. नाही तर मग तिथेच खडापोड परत करून दिले, परत दुसरा व्हॅल्यू काहीतरी दिली त्याच्यातच. नाही तसंही करायचं, छोटासा काढा मारून द्यायचा चुकलेलं म्हणून आणि त्याच्या बाजूला व्हॅल्यू द्यायची. त्याची ट्रूथ व्हॅल्यू परत त्याच ठिकाणी खाडाखोड करून द्यायची नाही. बरेच जण हेच मिस्टेक करतात. आणि लक्षात घ्या, हे जे कॉलम असतात का व्हर्टिकली, हे जे कॉलम असतात ना, त्या कॉलमवर व्हॅल्यू मार्क्स आपले डिपेंडेंट आहे. तुम्ही तो कॉलम बरोबर लिहिलाय की नाही हे नाही. पीक तर आपले फिक्स आहेत ना, 4 पॉसिबिलिटी माझ्या फिक्स आहेत, त्या बदलणार आहेत का? नाही. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स या बदलणार नाही. आपल्याला मेन कोण, जे आपण आता हे जे कॉलम लिहिलेत का ते कॉलम महत्वाचे. त्या कॉलम्सला मार्क्स दिलेले असतात. कशाला मार्क्स असतात? कॉलम्सला. म्हणून लक्षात घ्या, जे महत्वाचे कॉलम्स आहेत ते कॉलम चुकायला नको. तो कॉलम चुकला तुमचा एक मार्क्स पडतो. कारण जर तुमचे 4 आणि 5 कॉलम जर 5 ते 6 कॉलम जर एक्झॅक्ट ट्रूथ टेबल मध्ये येत असतील तर कॉलमवर मार्क्स डिपेंडेड असतात. जर तुमचा तो कॉलम बरोबर आला तेवढा एक मार्क्स असेल, दुसरा कॉलम बरोबर आला त्याच्या पुढचा तिसरा मार्क्स असेल, चौथा मार्क्स असेल, मग असे मार्क्स तुमचे डिपेंडेड आहेत. म्हणून हे ट्रूथ टेबल मध्ये या ट्रूथ व्हॅल्यूज थोड्याशा कॉन्सन्ट्रेशननी सॉल्व्ह करायच्या. मग कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आला, कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये आलाय याचा विचार करून करायचा. लक्षात घ्या, ऍड हा लॉजिकल कनेक्टिव्ह आला, कुठला कनेक्टिव्ह सांगतोय, ऍड हा लॉजिकल कनेक्टिव्ह आला, तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू केव्हा असायला पाहिजे, जेव्हा दोघे स्टेटमेंट काय असतील, ट्रू असतील. जेव्हा दोघे स्टेटमेंट काय असतील, ट्रू. आणि दोघांपैकी एक जरी फॉल्स असला किंवा दोघे फॉल्स असले तर रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू काय? कारण का? कारण दोघांमध्ये ऍड आहे, तो दोघांवर डिपेंडेंट व्हॅल्यू दाखवतो. तो काय दाखवतोय? दोघांवर डिपेंडेंट. ते दोघे स्टेटमेंट काही डिजॉइंट आहेत का? पहिल्या स्टेटमेंटचा दुसऱ्या स्टेटमेंटशी काही संबंध येत नाही का? दोघांचा एकमेकांशी संबंध येतो ना. अँड म्हटलाय, हा पण आणि तो पण, दोघे डिजॉइंट वाक्य येतात का? नाही, ते जोडतायत एकमेकांना. ते काय करतायत? जोडतायत. ते जोडत असल्यामुळे दोघांवर व्हॅल्यू डिपेंडेंट आहे, पी वर सुद्धा आणि क्यू वर सुद्धा. मग पी ची किंवा क्यू ची जरी व्हॅल्यू फॉल्स असली तर पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असणार? ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स आहे. लक्षात घ्या, हा त्याचा ट्रूथ टेबल असेल. काय असेल? ट्रूथ टेबल असेल. कोणाचा? ऍड हा लॉजिकल कनेक्टिव्हचा. मग मला परत सांगा, ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड ट्रू, ट्रू अँड फॉल्स, फॉल्स अँड ट्रू, फॉल्स अँड फॉल्स, फॉल्स. मग याला लक्षात ठेवण्यासाठी फक्त एकच पर्याय, काय? काय? दोघे स्टेटमेंट ट्रू असले की रिझल्टंट व्हॅल्यू ट्रू, अदरवाइज फॉल्स. डोक्यात एवढंच ठेवायचं. दोघे ट्रू दिसले, दोघांची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड ट्रू, ट्रू. पण अदरवाइज फॉल्स आला, रिझल्टंट व्हॅल्यू फॉल्स. बरोबर? हे झाले त्याच्यात 4 पार्ट. म्हणजे एका डेफिनेशन मध्ये मला 4 पार्ट घ्यायचे. बरोबर ना? मग पहिला पार्ट काय घेतला होता? त्याची डेफिनेशन. त्याची डेफिनेशन कंजंक्शन मध्ये डेफिनेशन काय होती? द कंपाऊंड स्टेटमेंट which is formed by using connective and is called conjunction. बरोबर? ते झालं. त्याचा काय घेतला आपण? सिंबॉलिक फॉर्म. इट इज डिनोटेड बाय P and Q. जस्ट राईट अस. वाचताना कसं वाचायचं? P and Q वाचायचं. आणि हा त्याचा काय असायचा? सिंबॉलिक फॉर्म. बरोबर? नंतर काय घेतलं? एक्झाम्पल. त्याला राईट कसं केलं आपण? मान्सून इज व्हेरी गुड दिस इयर अँड द रिव्हर्स आर रायझिंग. अँडच्या खाली अंडरलाईन करून. ओके, मग आपल्याला तो लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. नंतर आपण गेलो ट्रूथ टेबल कडे. चौथा पार्ट ट्रूथ टेबल, अँडचा ट्रूथ टेबल असा काहीतरी आपण ड्रॉ केलाय. बरोबर? P and Q, that's true and true is true, true and false is false, false and true is false, false and false is false. That's my regular definition. होता है 4 पार्ट. ओके, आता पुढे जायचंय. पुढे किंवा आपण अजून काही नोट लिहिल्यात का? नोट नाही लिहित. ठीक आहे सर, कारण लॉजिकल
लॉजिकल कनेक्टिव्हिटी मध्ये काही नोट्स लिहायला. ओके, ऑर झाल्यानंतर बोलतो. ऑर झाल्यानंतर काही नोट्स लिहिलेत का? ऑर झाल्यानंतर काही नोट्स लिहिलेत आहेत का? ठीक आहे, काय मग ऑर झाला की आपण डिजंक्शन झाला की मग त्यानंतर आपण नोट्स घेऊ. कारण त्या नोट्स महत्वाच्या आहेत. कारण अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह कुठे वापरायचा, कसा वापरायचा, केव्हा केव्हा यूज करू शकतो आपण, हे आपल्याला त्याच्यावर ठरवायचं आहे. ओके, नाव चला मग पुढे डिजंक्शन सेकंड. सेम परत 4 डेफिनेशन आपल्याला तयार करायचे. कोणत्या कोणत्या? पहिली त्याची डेफिनेशन सिमिलरली जशी ऑरची घेतली तशी. दुसरा कोण आहे? डिजंक्शन, त्याला आपण ऑर पण म्हणणार आणि त्याचा लॉजिकल सिम्बॉलिक फॉर्म प्रश्नार्थ हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असतो. ओके, नाव चला मग सांगा डेफिनेशन कशी तयार. सेम जशी अँडच्या इथे काय टाकायचं फक्त ऑर. मग सांग काय असेल? The compound statement which is formed by using logical connective or is called disjunction. झाली डेफिनेशन? ओके, त्याला रीड करताना आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा रीड करणार? P or Q. P or Q. हा ऑर चा सिम्बॉल आहे. हा कोणाचा सिम्बॉल आहे? ऑर चा. P and Q are simple statement. P आणि Q कोण आहे? सिम्पल स्टेटमेंट आहे. कोणी जोडले? ऑर ने जोडले. वाचताना कसं वाचणार? P or Q. हा झाला त्याचा सिम्बॉलिक. बरोबर आहे. पुढे काही डेफिनेशन घेतली होती. एक्झाम्पल घेतलंय का आपण? काय एक्झाम्पल घेतलंय? पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय घेतलंय? ताजमहल is in Agra and then Q is Mumbai is capital of Rajasthan. राजस्थान. ओके, मग याला वाचताना आता ऑर या लॉजिकल कनेक्टिव्हने वाचायचं आहे. कसं वाचणार? पी और क्यू च्या फॉर्म. ओके, काय? ताजमहल इज इन आग्रा और लक्षात घ्या और वापरतो. मुंबई कॅपिटल ऑफ राजस्थान. पहिल्या वाक्याचा आणि दुसऱ्या वाक्याचा एकमेकांचा काही संबंध आहे का? जसा अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये पहिलं वाक्य दुसरं वाक्य एकमेकांवर डिपेंडेंट होतं, त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यू एकमेकांवर डिपेंडेंट होतात. याच्यात तसं काही होणार नाही. बरोबर ना? ट्रूथ व्हॅल्यू एक तर याच्यावर एक तर याच्यावर, दोघांवर एकाच वेळी दोघांवर डिपेंडेंट येणार नाही. लॉजिकल आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे, ट्रूथ व्हॅल्यू तर सेम काढायचा आहे, परत पॉसिबिलिटी 4च घ्यायच्या. पण पहिलं वाक्य दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे नाही. पण अँड मध्ये काय होतं? पहिलं आणि दुसरं एकमेकांवर डिपेंडेंट आहे. पण याच्यामध्ये ऑर आहे. बरोबर ना? एकतर हा असेल किंवा तो असेल. एकतर हा एकतर तो, दोघांपैकी कोणीतरी. बरोबर? हा नाही घ्यायचा तो घ्या, तो नाही घ्यायचा हा घ्या. सिंपल स्टेटमेंटच्या फॉर्म कोणी एक, दोघांपैकी कोणी एक. त्याला काही कंपल्शन नाही, आपल्यावर डिपेंडेंट आहे. त्याला तो कोणावर डिपेंडेंट आहे? आपल्यावर. मग पी और क्यू वाचताना कसं वाचतो आपण? ताजमहल इज इन आग्रा और मुंबई इज कॅपिटल ऑफ राजस्थान. और लक्षात घ्या. मग आता आपण कुठे जायचं आहे? त्याच्या ट्रूथ टेबल कडे. ट्रूथ टेबल परत एकदा आपल्या 4 पॉसिबिलिटी पी आणि क्यू च्या. चला पी सांगा आणि क्यू सांगा. पी क्यू. पहिली पॉसिबिलिटी ट्रू ट्रू, दुसरी पॉसिबिलिटी ट्रू फॉल्स आणि शेवटची ओके. मग आता आपला सिम्बॉलिक फॉर्म पी और क्यू च्या ट्रूथ व्हॅल्यू, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. चला याच्यात एक्झॅक्टली अपोजिट. जसं अँड मध्ये आपण काय म्हणायचो? अँड मध्ये काय म्हणायचो? दोघेही ट्रू असले तर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, अदरवाइज फॉल्स. याच्यात दोघेही फॉल्स असतील तर फॉल्स, दोघेही एकाच वेळी फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज ट्रू, अदरवाइज ट्रू. मग चला सांगा पॉसिबिलिटी मला. ट्रू और ट्रू मध्ये लक्षात ठेवतो वर्ड काय वापरतो? ट्रू और ट्रू. तिथे ते अँड म्हणत होतो. ट्रू अँड ट्रू. बरोबर ना? इथे काय म्हणतोय? ट्रू और ट्रू. सांगा मग. ट्रू ट्रू और फॉल्स.
ऑब्विसली पॉसिबिलिटी घेतो, त्यामुळे एक जरी स्टेटमेंट ट्रू असलं की कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असेल. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. पुढे फॉल्स ऑर ट्रू? फॉल्स ऑर फॉल्स? मग एक्झॅक्टली अपोजिट तयार होतं. अँडच्या एक्झॅक्टली अपोजिट तयार होतं. दोघे स्टेटमेंट ट्रू असतील तरच लॉजिकल ट्रूथ व्हॅल्यू, आपल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू केव्हा ट्रू होते? जेव्हा अँड हा कनेक्टिव्ह असेल. दोघे फॉल्स असतील तर, म्हणजे दोघांमध्ये ऑब्विसली फॉल्स येतोय केव्हा? जेव्हा ऑर हा लॉजिकल कनेक्टिव्ह असेल. अदरवाइज काय ना ट्रू आहे. बघा आता दोघांमधला फरक मला सांगायचा आहे. अँड मधला आणि ऑर मधला काय फरक दिसतोय दोघांमध्ये? काय फरक दिसतोय ऑर मध्ये आणि अँड मध्ये? अँड काय करतोय? अँड काय करतोय? ट्रूथ व्हॅल्यू दोघांवर त्याची डिपेंडेंट दाखवतो. आणि ऑर काय दाखवतोय? दोघांची ट्रूथ व्हॅल्यू डिसजॉइंट दाखवतो. दोघांची ट्रूथ व्हॅल्यू डिसजॉइंट, पण कंबाईन केल्यानंतरची ट्रूथ व्हॅल्यू ही कंपाऊंड स्टेटमेंटची ही व्हॅल्यू चेंज होते, ती सारखी मिळत नाही. लक्षात घ्या. परत किती डेफिनेशन घेतली आपण त्याच्यात? 4. पहिली कनेक्टिव्हची. सांगा मग डेफिनेशन काय होती? द कंपाऊंड स्टेटमेंट विच इज, सांगा, which is formed by using the connective or is called disjunction. कंपाऊंड स्टेटमेंटला काय म्हणायचं? डिसजंक्शन. जेव्हा दोघंही वाक्य हे और या कनेक्टिव्हने जोडलेले असते. नंतर काय घेतला त्याचा? सिम्बॉलिक फॉर्म, पी और क्यू असा काहीतरी वाचायचा. नंतर एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल मध्ये पी और क्यू म्हटलं, बरोबर? पी और क्यू असल्यावर काय सांगणार? ताजमहल इज इन आग्रा और मुंबई इज कॅपिटल ऑफ. हे कोणत्या पॉसिबिलिटी मध्ये आलं बरोबर? हे वाक्य कोणत्या पॉसिबिलिटी? चारीपैकी कोणत्या पॉसिबिलिटी मध्ये? कोणत्या पॉसिबिलिटी मध्ये? ताजमहल इज इन आग्रा, ट्रू और फॉल्स? ओके. मुंबई इज कॅपिटल ऑफ राजस्थान, फॉल्स. पहिलं वाक्य ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे. मग कंबाईन ट्रूथ व्हॅल्यू सांगा त्याची. ट्रू आहे ना, बरोबर ना? दॅट्स व्हाय इज ट्रू. कंबाईन ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. कळतंय का? लक्षात घ्या. याच्यामुळे फक्त अँड राहिला असतं तर फॉल्स राहिला असतं. अँड राहिला असतं तर फॉल्स राहिलं. कंबाईन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बरोबर. समजतंय? चारही पण डेफिनेशन व्यवस्थित क्लिअर करायचं. ओके. नाउ ट्रू और ट्रू, ट्रू, ट्रू और फॉल्स इज ट्रू, फॉल्स और ट्रू इज ट्रू, and false or false is false. डोक्यात रीड करत असताना ह्याच पद्धतीने रीड करता. ओके. कारण ज्यावेळेला आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करणार, खाता एकदम छोटे छोटे पार्ट आहे. तिथे सुरुवात झाली ट्रूथ टेबलची. आपल्याला आता मोठे मोठे ट्रूथ टेबल्स ड्रॉ करायचे, मोठे बरोबर आहे. 5, 7, 8 कॉलमचे आपल्याला ट्रूथ टेबल्स, आणि रोज सुद्धा 8 रोचे असू शकतात. त्यामुळे आपल्याला तिथे पॉसिबिलिटी घ्यायची. लक्षात असू कळतंय? ओके. काही नोट्स आहेत, त्या नोट्स वाचू आपण त्याच्यात. पहिली नोट काय सांगितली बघा? इन केस ऑफ द कंजंक्शन द वर्ड्स, इन केस ऑफ द कंजंक्शन द वर्ड्स, कोणते कोणते वर्ड्स आहेत? वन, एट, दो, स्टील, मोरेबल. हा, एवढेच एक्सेट्रा. अजून कोणते वर्ड असू शकतात? ॲज वेल ॲज पण येऊ शकेल, बरोबर ना? आपल्याला काही अजून वर्ड्स आहेत तुमच्या इंग्लिश लँग्वेज मध्ये, काही फ्रेजेस आहेत, त्या फ्रेजेस सुद्धा याच्यामध्ये काही येतात. पण जर तुम्हाला हे जर वर्ड आपल्या वाक्यांमध्ये दिसत असतील तर याचा मिनिंग काय होतो? आपला कनेक्टिव्ह कोण आहे? अँड हा कनेक्टिव्ह आहे. कोणता कनेक्टिव्ह आहे? अँड हा कनेक्टिव्ह. हे वर्ड जर तुम्हाला आपल्या वाक्यांमध्ये दिसत असतील तर लक्षात घ्या. वाक्यांमध्ये दिसत म्हणजे आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह कुठे दिसत नाही. अँड दिसत नाही, आर दिसत नाही, कोणताच कनेक्टिव्ह दिसत नसेल. मग ऑब्विसली कोण असेल यांच्यामध्ये? कोणीतरी यांच्यातला आला असेल. मग त्यावेळेला कोण वापरायचा? अँड हा लॉजिकल कनेक्टिव्ह. म्हणजे मिनिंग सगळ्यांचा काय सारखा. यांच्या जागी अँड घेतला काय आणि यांच्या जागी आले काय, त्यांचा मिनिंग काय राहणार? सेम आहे. आलं लक्षात? ओके. नंतर दुसरा विभाग काय म्हटलं? द कंजंक्शन स्टेटमेंट. हा, कुठला लॉ आहे तो वाचून मला सांगायचा. कुठला लॉ आहे तो वाचून आणि मग मला सांगा. तो पूर्ण वाचा आणि मग मला सांगा.
कम्युटेटिव्ह लॉ आहे. कमिट टू इच अदर. कमिट टू इच अदर. कमिट म्हणजे काय? आदला बदल करणं. आदला बदल करणं. जर मी वाक्य घेतलं P अँड Q, नंतर दुसरं घेतलं Q अँड P, मी काय केली? दोघांची जागा बदलली. P आणि Q ची जागा काय केली? बदलली. पण त्यांच्या ट्रुथ व्हॅल्यू मध्ये किंवा त्यांच्या इक्विव्हॅलन्स मध्ये काही फरक पडत नाही. ते दोघंही काय येतात? इक्विव्हॅलन्स होतात. दोघं काय येतात? इक्विव्हॅलन्स होतात. त्यांच्या दोघांचा ट्रुथ व्हॅल्यू बदलत नाही. त्यांच्या ट्रुथ व्हॅल्यू बदलत नाही. लक्षात घ्या. P अँड Q काय आणि Q अँड P काय, म्हणजे एकमेकांशी जर कमिट केलं तर त्यांच्या व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही. लक्षात घ्या. ओके. आणि नंतर पुढचा रिमार्क असाच काहीतरी का बघा. म्हणजे डिस्जंक्शन मध्ये पण आणि कंजंक्शन मध्ये पण कम्युटेटिव्ह लॉ काय करतो? सॅटिस्फाय. कम्युटेटिव्ह लॉ काय करतो? सॅटिस्फाय. कम्युटेटिव्ह लॉ माहिती ना सर्वांना? कम्युटेटिव्ह लॉ, कमिट इच अदर, बरोबर ना? म्हणजे फॉर एक्झाम्पल नंबर्सवर घेतलं तर कसा येतो? 2 + 5 काय? 5 + 2 काय? बरोबर ना? आदला बदल केले तरी व्हॅल्यू मध्ये काही फरक पडते का? नाही. मी असं घेतलं 2 × 5 काय? 5 × 2 काय? व्हॅल्यू मध्ये काही फरक पडतो का? नाही. पण मी असं घेतलं 5 - 2 आणि 2 - 5, इक्वल आहेत दोघं? दोघं इक्वल आहेत का? नाही. कारण -3 येईल तर हा -3, दोघं व्हॅल्यू सेम येतील का? नाही. म्हणजे सबट्रॅक्शन डज नॉट सॅटिस्फाय कम्युटेटिव्ह. सबट्रॅक्शन कम्युटेटिव्ह सॅटिस्फाय करेल का? नाही. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन करेल. डिव्हिजन मी करत का? कारण 5/2 घेतला काय? 2/5 घेतला काय? सारखे येतील का दोघं? नाही. दोघे सारखे नाही. म्हणजे डिव्हिजन सुद्धा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नाही. सबट्रॅक्शन डिव्हिजन करत नाही. मग दोनच प्रॉपर्टी, दोनच बायनरी ऑपरेशन असेल की ते कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात, की या दोन. त्यालाच कम्युटेटिव्ह. तसंच मी कोणावर घेतलं? कंजंक्शनवर आणि डिस्जंक्शन. कमिट्स टू इच अदर, देन नेव्हर चेंज द व्हॅल्यू. ते दोघे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत. याचा मीनिंग काय? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. पुढे आहे अजून आपल्याला प्रूव्ह करावे लागतात. 3-3 मार्काला विचारले जातात. पुढच्या टॉपिक मध्ये स्टेटमेंट पॅटर्न मध्ये आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स घ्यायचा आहे. तो प्रूव्ह करायचा आहे. हे सुद्धा प्रूव्ह करायचे. हे जे घेतलं ना आपण, हे सुद्धा प्रूव्ह करायचं. मग त्यावेळेला आपल्याला हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय ते अजून क्लिअर कळतोय. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी कळते, कमिट्स टू इच अदर कळतोय याच्यातला. ओके. नंतर हे झालं ना याच्यातलं? समजले का आता? ओके. मग कंजंक्शन, डिस्जंक्शन कधी कधी वापरायचा, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी किंवा सॅटिस्फाय करते हे लक्षात ठेवा. 4 डेफिनेशन पर्टिक्युलर, एक त्याची डेफिनेशन, दुसरं सिम्बॉलिक फॉर्म, तिसरं एक्झाम्पल आणि चौथं ट्रुथ टेबल. हे डोक्यात ठेवायचं, कारण पुढे एक्झाम्पल तर भरपूर येणार त्यात काही विषय नाही, पण आपल्याला ट्रुथ टेबल डोक्यात ठेवणं गरजेचं असेल. पुढचं कनेक्टिव्ह. पुढचा कनेक्टिव्ह इफ देन. हा थोडा त्रासदायक आहे. पुढचे दोघं पण त्रासदायक जास्त असते, कारण याच्या मागचा जो मिनिंग आहे, कारण इफ अँड देनचा मिनिंग आपल्याला सहजासहजी आपल्याला कळण्यासाठी आपल्याला खूप स्ट्रगल करायला लागतं. ओके. नुसता बरेच जण फक्त एवढंच माहिती की इफ अँड देन आला म्हणजे हाताला एक बाय कंडिशनल फॉर्म तयार होऊन जातो. पण वर्ड टू वर्ड मिनिंग यायला गेलं की इफ डॅश डॅश देन डॅश डॅश, बरोबर ना? कुठे वापरतो बरोबर इफ अँड देन आपण? जनरली कुठे वापरतो? त्याला आपण अजून काय म्हणतो? त्याला आपण अजून काय म्हणतो? त्यालाच आपण डिनोट करतो सिंगल हेडेड, सिंगल हेडेड एरो, डबल हेडेड नाही, सिंगल हेडेड एरो, एका वेळेला. ओके. केव्हा वापरतो आपण इफ अँड देन? इफ अँड देन कधी वापरतो? थेरम मध्ये. अजून थेरम मध्ये आपण कसा मिनिंग घेतो याचा? थेरम मध्ये हाऊ टू यूज दिस मिनिंग ऑफ दॅट तुम्ही सांगा. थेरम मध्ये जसं घेतात ना तुम्ही, ज्या पद्धतीने थेरमला प्रूव्ह करतात ना तुम्ही, त्याच पद्धतीने याचं मिनिंग घ्यायचं. इफ आणि देनचा मिनिंग त्याच्यावरच कळत, त्याच्याशिवाय कळणार. हा चॉईस कोणाचा? अजून
इफ डॅश डॅश देन, जर असेल तर, जर तर, आपण जर तर वापरतो ना बऱ्याच वेळा, जर असं असेल तर असं असं काहीतरी मिळेल, बरोबर ना, जर हे होईल तर असं असं काहीतरी असेल, बरोबर ना, जर तरच असेल, बरोबर ना, जर तुम्हाला सर्दी खोकला असेल तर, ओके, जर तरच्या लँग्वेज मध्ये आपण घेतो, ओके. नाव जर तरच्या वाक्यामध्ये आपण बऱ्याच वेळा त्यांना यूज करत असतो. जर असं असेल तर ते पण मिळेल ना, जर नंतरचं जे वाक्य येतं ते आणि तर नंतरचं येणारं वाक्य ते डिपेंडंट असणार आपलं, बरोबर ना. मग जर नंतरचं जे वाक्य येतं त्याला म्हणतात हायपोथेसिस, त्याला काय म्हणतात हायपोथेसिस, बरोबर ना. तुम्हाला काही लक्षणच दिसले नाही तर तुम्हाला कोणी म्हणेल का काय झालं तुम्हाला, असं नाही, असं कोणीच म्हणणार नाही, बरोबर ना. पण मग हायपोथेसिस म्हणजे काय, तुम्हाला ते ग्राह्य धरून आणि मग कन्क्लुजन मिळतं. ग्राह्य धरतात, इफ नंतरचं जे वाक्य आहे, इफ नंतर जे स्टेटमेंट आपण लिहितोय ते जर नंतरचं वाक्य, बरोबर ना. जर असं असेल तर नंतर आपल्याला असं असं काहीतरी ट्रीटमेंट घ्यावी लागेल, आपण असा मिनिंग करतो, बरोबर ना. मग आपल्याला हे काय असतं आपल्याकडे हायपोथेसिस, बरोबर ना. देन वी हॅव टू गेट अ कन्क्लुजन, म्हणजे देन नंतरचं वाक्य, बरोबर ना. मग लक्षात घ्या कन्क्लुजन कोणावर डिपेंडेंट येतं, कन्क्लुजन कोणावर डिपेंडेंट येतं, हायपोथेसिस. हायपोथेसिस शिवाय मला कन्क्लुजन घेता येणार नाही, हायपोथेसिस शिवाय मला कन्क्लुजन घेता येणार नाही, हे लक्षात असू द्या. हायपोथेसिस माझा फिक्स्ड आहे आणि मग मला काय मिळवायचं आहे, कन्क्लुजन मिळवायचं आहे. बऱ्याच वेळा कन्फ्युज होतं आणि जनरली एक लक्षात घ्या, इफ नंतरचं जे वाक्य असेल त्याला काय म्हणायचं, हायपोथेसिस म्हणायचं आणि कन्क्लुजन माझं देन नंतरचं वाक्य तयार करतं. ओके, मग लक्षात असू द्या की ट्रुथ व्हॅल्यूचं काय करायचं, मग याच्या ट्रुथ व्हॅल्यूचं करायचं काय, बरोबर ना. मग इफ हायपोथेसिस देन कन्क्लुजन, पण मग कंबाईन्ड ट्रुथ व्हॅल्यू होईल. टी म्हणजे माझं हायपोथेसिस पहिलं स्टेटमेंट, क्यू म्हणजे माझं कन्क्लुजन, मग त्यांच्या दोघांची कंबाईन्ड व्हॅल्यू, बरोबर ना. मग आता कोणावर ट्रुथ व्हॅल्यू डिपेंडेंट आल्या, त्याच्या हायपोथेसिस आणि कन्क्लुजनवर. मग आता ट्रुथ व्हॅल्यू काढायच्या कशा, ट्रुथ व्हॅल्यू काढायच्या कशा, त्याच्या अगोदर आपण एक डेफिनेशन तयार करू, इफ अँड देनची डेफिनेशन. जसं आपण 4 टप्पे करतो प्रत्येक डेफिनेशन मध्ये, तसं इफ अँड देनची डेफिनेशन सांग. The compound statement which is formed by using connective if dash dash then, बरेच जण कनेक्ट सरळ लिहून टाकतात if then, तसं नाही, if dash dash then dash dash लिहिताना ह्या फॉर्म मध्ये द्यायचं. इज कॉल्ड अ कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन, त्याला काय म्हणायचं, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन किंवा दस वी हॅव टू गेटिंग अ कंबाईन. ओके, दोघांना जोडल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो, कंजंक्शन म्हणतो, दोघांना जोडल्यानंतर. तसं इथे इम्प्लिकेशन म्हणजे काय, इफ अँड देनचं वाक्य मी तयार केलं की त्यानंतर त्याला काय म्हणायचं, इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल म्हणायचं. लक्षात येत आहे. ओके, नाव मग आता डेफिनेशन तयार झाली. द कंपाऊंड स्टेटमेंट विच इज फॉर्म बाय द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ डॅश डॅश देन डॅश डॅश इज कॉल्ड अ कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन, बरोबर. इट इज डिनोटेड बाय P implies Q. त्याला वाचताना कसं वाचलं मी, P implies Q. P चा वापर करून कोणाला प्रूव्ह करायचं, Q. P hypothesis then conclusion. If P then Q. कसं, if P then if P असेल तर मला कोण मिळतं, Q मिळेल, बरोबर. एक्झाम्पल काय घेतलंय, P स्टेटमेंट, द अँगल इज राईट अँगल. ओके, Q द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल, द ट्रायंगल इज चला एकत्र करून वाचावं राहील आता. इफ अँड देनचा वापर करू.
पत्रिका असल्याचं त्याला नीट सांगा. If the angle is right angle, then the triangle is right angle triangle. एकत्र केल्यावर मिनिंग काय होतं? एकत्र केल्यावर ना जर राईट अँगल असेल त्या ट्रायंगल मध्ये तर तो कोणता ट्रायंगल असतो? राईट अँगल ट्रायंगल असतो. बरोबर ना? लक्षात येत आहे? वाक्य वाचल्यानंतर त्याला कसं लिहिणार आपण? P implies Q. P implies Q. मग माझा हायपोथेसिस कोण आहे? माझा P स्टेटमेंट. कन्क्लुजन कोण आहे? माझा Q स्टेटमेंट. बरोबर ना? मग लक्षात घ्या आता यांचा ट्रुथ व्हॅल्यूज या कंबाइंड ट्रुथ व्हॅल्यूज कोणावर डिपेंडेड आहेत? ट्रुथ व्हॅल्यूज कोणावर डिपेंडेड आहेत? चला सांगा बरं मग आता आपण ट्रुथ व्हॅल्यूच्या परत पॉसिबिलिटी किती? 4. किती स्टेटमेंट घेतलेत आपण? 2 घेतल्यात म्हणजे 4 ट्रुथ व्हॅल्यूज फिक्स. पॉसिबिलिटीज फिक्स. P स्टेटमेंट, Q स्टेटमेंट, ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू. थोडासा हा आपल्याला आता थोडा कठीण आहे कारण याच्यामध्ये ज्या ट्रुथ व्हॅल्यूज आहेत किंवा आपल्याला जे कन्क्लुजन पाहिजे ते कन्क्लुजन मिनिंगफुल असेल. ओके, त्याशिवाय आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू मिळत नाही. ओके, लक्षात घ्या आपल्याला हायपोथेसिस काय आहे आणि कन्क्लुजन काय आहे. बरोबर ना? हायपोथेसिस ट्रू असलं, कन्क्लुजन ट्रू असलं. लक्षात घ्या हा म्हणजे हायपोथेसिस, हा म्हणजे माझा कन्क्लुजन. हायपोथेसिस ट्रू आहे, कन्क्लुजन ट्रू आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू काय असायला पाहिजे? म्हणजे पी पण बरोबर आहे ना माझं, हायपोथेसिस बरोबर आहे, कन्क्लुजन पण बरोबर आहे, म्हणजे माझे रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? ट्रू असायला पाहिजे. ओके, नंतर तिसऱ्या याच्याकडे येतो, दुसऱ्याकडे नंतर जातो. तिसऱ्याकडे माझा हायपोथेसिस, मला फायनल आन्सर महत्वाचा आहे, मला माझा फायनल आन्सर महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की हायपोथेसिस चुकलेलं असतं पण मला जे रिझल्ट मिळवायचा असतो तो माझा काय असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे. फायनल आन्सर आपलं महत्वाचं आहे. फायनल आन्सर काय असतं? महत्वाचं असतं. म्हणून लक्षात घ्या की जर फायनल आन्सर बरोबर असेल, हायपोथेसिस आपल्याला जे पण दिलं पण माझा कन्क्लुजन जर माझं बरोबर येत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना? हायपोथेसिस कदाचित थोडंफार चुकलेलं असू शकेल किंवा आपण बाकीचा रेफरन्स, बाकीच्या थेरमचा रेफरन्स देऊन आपण कन्क्लुजनला प्रूव्ह करू शकतो. मग लक्षात असू द्या कन्क्लुजनवर माझी ट्रूथ व्हॅल्यू बऱ्याच वेळा डिपेंडेड आहे. काय? माझं जे कन्क्लुजन जर ट्रू मला मिळत असेल, माझं कन्क्लुजन काय मिळत असेल? मला ट्रू मिळत असेल तर त्याची रिझल्टंट ट्रूथ व्हॅल्यू काय असते? ट्रू असते. आता हायपोथेसिस पण चुकीचं आणि कन्क्लुजन पण चुकीचं म्हणजे थेरमच चुकीचा. बरोबर ना? पण हायपोथेसिस चुकलंय, कन्क्लुजन चुकलंय, पूर्ण कंबाईन स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. काय यायला पाहिजे? ट्रू यायला पाहिजे. लोकांना बऱ्याच वेळा घुसत नाही, दोघे फॉल्स आहेत आणि फायनल आन्सर ट्रू आहे. बरोबर ना? हायपोथेसिस पण चुकलेलं, कन्क्लुजन पण चुकलेलं आणि थेरम पण चुकलाय ना. तो माझा थेरम चुकलाय का? नाही. कन्क्लुजन का चुकीचं आलं? हायपोथेसिस चुकीचं होतं. कन्क्लुजन काय मिळालं? चुकीचं मिळालं ना मला. हायपोथेसिस चुकलंय, कन्क्लुजन पण चुकलेलं आहे म्हणजे माझा थेरम बरोबर आहे. हायपोथेसिस मुळे मला कन्क्लुजन चुकीचं मिळालं. हायपोथेसिस मध्ये जर आपण जर दिलेलं असेल, आपल्याला काहीतरी मेन्शन केलं असेल, हायपोथेसिस चुकलंय, कन्क्लुजन चुकलंय म्हणून माझा थेरम बरोबर आहे. लक्षात घ्या आपण पूर्ण पार्ट ऑफ जर म्हटला कशामुळे कन्क्लुजन चुकतंय? हायपोथेसिस मुळे. कोणामुळे चुकतंय? हायपोथेसिस मुळे. पण माझा पूर्ण वाक्याची जी व्हॅल्यू आहे ती माझी बरोबर आहे. का? कारण हायपोथेसिस चुकल्यामुळे कन्क्लुजन चुकीलं, हायपोथेसिस चुकल्यामुळे माझं कन्क्लुजन, म्हणून त्याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू. याच्यात फक्त एकच ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे जेव्हा माझं कन्क्लुजन फॉल्स येतं. हायपोथेसिस बरोबर आहे पण कन्क्लुजन काय येतं? फॉल्स येतं. हायपोथेसिस ट्रू बट कन्क्लुजन फॉल्स. लक्षात घ्या कन्क्लुजन ज्यावेळेला आपण मेन्शन करतो याच्यात कन्क्लुजन काय काय आहे? 4 पॉसिबिलिटीज आहेत ना कन्क्लुजनच्या. बरोबर? ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. बरोबर? मग ट्रू हायपोथेसिस मग आपला ऑब्विसली व्हॅल्यूज आपल्याला डिपेंडेंट जे असणार आहेत ते आपल्या याच्यावर. पण जर हायपोथेसिस बरोबर आहे कन्क्लुजन जर चुकीचं मिळालं आपलं मग चालेल का? मला फायनल आन्सर काय पाहिजे? बरोबर पाहिजे. बरोबर ना? म्हणून लक्षात असू द्या एक तर पूर्ण हायपोथेसिस माझं चुकीचं असायला पाहिजे, पूर्ण हायपोथेसिस चुकीचं असायला पाहिजे, कन्क्लुजन चुकीचं येऊ शकतं. फायनल आन्सर मला, कारण माझा हायपोथेसिस चुकल्यामुळे माझं फायनल आन्सर चुकलं थेरमचं. थेरमचं आन्सर का चुकलं माझं? कारण माझं हायपोथेसिस चुकीचं होतं म्हणून माझं कन्क्लुजन काय होणार? चुकणार ना ऑब्विसली.
म्हणून माझी ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिते बरोबर आहे. दोघे फॉल्स असल्यामुळे व्हॅल्यू बरोबर आहे. बरोबर ना. पण इच्छित असं नव्हतं ना. पण हायपोथेसिस बरोबर दिलंय, हायपोथेसिस बरोबर दिलंय, पण मग कन्क्लुजन काय, कन्क्लुजन काय फॉल्स. म्हणजे कुठेतरी सॉल्व्ह करताना चुकलं. बरोबर ना. मग कंबाईन स्टेटमेंटची व्हॅल्यू ही माझी काय ना फॉल्स. कंबाईन स्टेटमेंटची व्हॅल्यू काय मिळणार फॉल्स. म्हणून लक्षात घ्या की याच्यात फक्त एकच ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स, अदरवाइज सगळ्या काय ट्रू आहे. बघा बरं आपला टेबल हाच आहे का, चेक करून घ्या, चेक करून घ्या. ट्रू इम्प्लाइज ट्रू. वाचताना कसं वाचायचं आपल्याला, ट्रू इम्प्लाइज ट्रू. काय ना ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्स. लक्षात घ्या, ट्रू इम्प्लाइज फॉल्स. ट्रू इम्प्लाइज फॉल्स. फॉल्स. ट्रू इम्प्लाइज फॉल्स. ट्रू कोण आहे पी स्टेटमेंट आहे, ट्रू कोण आहे फॉल्स आहे. मग ट्रू इम्प्लाइज फॉल्स काय ना फॉल्स आहे. फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू. फॉल्स इम्प्लाइज ट्रू ट्रू. आणि फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू. फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ऑल्सो ट्रू. कळतंय का? बिलिंग लक्षात येतं सगळ्यांचा? पूर्ण क्लिअर होतंय नक्की? ओके. हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण आता इथेच थांबतोय. आपले 3 लॉजिकल कनेक्टिव्ह कंप्लीट होत आहेत. पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह कंजंक्शन, दुसरं तिसरं कंडिशनल. या कंडिशनल मध्ये अजून 2 ते 3 सब पार्ट आहेत. याच्यात 3 मार्काचा आहे. याच्यानंतरचा जो महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे एक महत्त्वाचा भाग आहे कॉन्व्हर्स, रिव्हर्स आणि कॉन्ट्रापॉजिटिव्ह. कॉन्व्हर्स, रिव्हर्स आणि कॉन्ट्रापॉजिटिव्ह हे 3 महत्त्वाचे दाखले. 3 मार्काचा एक्झाम्पल दर वेळेला त्याच्याशी रिलेटेड पडतो. याच्याशी रिलेटेड सुद्धा तुम्हाला एक एक्झाम्पल आहे इफ अँड देन. त्यामुळे याला थोडंसं जास्त वेटेज देऊन जास्तीत जास्त याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं माहिती का, या ट्रूथ व्हॅल्यूमध्ये कन्फ्युजन जास्त होतं बऱ्याच वेळा. म्हणून मी तुम्हाला परत परत ते सांगतोय की हायपोथेसिस वरनं कन्क्लुजन प्रूव्ह करत असताना हायपोथेसिस काय कन्क्लुजन काय हे डोक्यात ठेवायचं. त्याच्यात डोक्यात लक्षात ठेवायचं की एकच गोष्ट काय, ट्रू इम्प्लाइज फॉल्स असला की फॉल्स, अदरवाइज ट्रू. अँड मध्ये आपण अँड मध्ये दोघेही ट्रू असतील तरच रिझल्टेड व्हॅल्यू ट्रू, अदरवाइज फॉल्स. ऑर मध्ये दोघेही फॉल्स तर रिझल्टेड व्हॅल्यू फॉल्स. आणि इम्प्लिकेशन मध्ये फॉल्स केव्हा, ट्रू ऑर फॉल्स, फॉल्स. पहिले ट्रू दुसरं फॉल्स, तर इम्प्लिकेशन इज फॉल्स. कळतंय? ओके ठीक आहे. बाकीचं आपण उद्या बघू. तसं